नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर साईनाथ पवार, बालरोग तज्ज्ञ व ॲलर्जी अस्थमा तज्ज्ञ, कोल्हापूर. मित्र हो, बऱ्याच वेळा पॅरेंट्स किंवा आई आम्हाला सांगते की आमचं बाळ फार माती खायला लागले आजकाल. पूर्वी ते खात नव्हतं, पण हळूहळू करत ते जिथे दिसेल तिथे जाऊन थोडी माती ती खात असते. मग ती माती जर तुमच्या घराच्या बाहेर माती असेल तर ती खाल्ली जाईल. काही वेळा भिंतींमध्ये सुद्धा काही वेळा जी माती असते, भिंतीचं पोपडे निघालेले असतात, त्या ठिकाणची मातीसुद्धा खाल्ली जाते. तर हे पहिला प्रश्न मग आईवडिलांचा प्रश्न असतो की हे का होतं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, हे का होतं आहे याची काही कारणं असू शकतात. काही वेळा ही गोष्ट सवयीने खाल्ली जाते, पण जनरली असं बघितलं गेलेलं आहे की ज्या बाळांचं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी असतं त्या बाळांना त्या अशा मातीबद्दल एक प्रकारचं क्रेविंग असते, म्हणजे त्याची ओढ असते. तर याचं कारण असं की हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं त्यांना आयन पाहिजे असतं, आणि आयन ह्या मातीमध्ये कधीकधी आयन असतं, आयन म्हणजे लोह. तर त्यामुळं त्यांना ती माती खावीशी वाटते. त्यामुळं ज्यावेळी अशी काही मुलं माती खात आहेत त्यावेळी एक शक्यता अशी आहे की त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, आणि मग आपल्याला त्यांचं हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यासाठी रक्तवाढीची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, अशा प्रकारे माती खाल्ल्यामुळं आणखीन काय प्रॉब्लेम येणार आहे, तर माती खाल्ल्यामुळं काही वेळा त्यांच्या पोटामध्ये घाण जाऊन तिथे जंताचं प्रमाण होऊ शकतं. म्हणजे जे जंत म्हणतो, कृमी म्हणतो, असे त्यांच्या पोटात व्हायची शक्यता राहते. म्हणून अशा बाळांना जी माती खात आहेत त्यांना पहिली गोष्ट मगाशी म्हटल्याप्रमाणे रक्तवाढीचं औषध देणं गरजेचं आहे, व त्याचबरोबर अशा मुलांना जंताचं औषध देणंसुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्या पोटात जर काही कृमी किंवा जंत असतील तर ते निघून जावेत. तर अशा प्रकारे माती खाणाऱ्या मुलांमध्ये जर गरज असेल तर त्यांचे रिपोर्ट करून त्यानुसार त्यांना रक्तवाढीचं औषध व जंताचं औषध देणं गरजेचं आहे. बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की काही एखादं इंजेक्शन देऊन हे माती खाणं बंद होतं का, पण असं कोणतंही इंजेक्शन अवेलेबल नाही आहे. तुम्हाला मेनली त्याचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग तसे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्या खाण्यामध्ये सुद्धा काही बदल करू शकता. म्हणजे त्याच्या खाण्यामध्ये गूळ घाला, बीट घाला, ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या घाला, त्यानंतर मग खजूर, काळा मनुका, अशा गोष्टी तुम्ही त्यांना खायला घालू शकता की जेणेकरून त्याचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत व्हावी. तर अशा प्रकारे माती खाणाऱ्या मुलांची योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. थँक्यू.